खरात भोंदूबाबाने म्हणजे 1880ला जन्माला आलेली बहिणाबाई चौधरी ज्योतिषाला दारात आलेला ती कवितेच्या माध्यमातून त्याला हकलते आणि आत्ताची 21व्या शतकातली विज्ञानयुगातली महिला फक्त पेहरावाने बदलली परंतु विचार मात्र तेच घुसटलेले आपण परत आणि हे सरकारचं मला एक विशेष वाटतंय ज्योतिषशास्त्राला त्यांनी पदवी दिली आता कायदेशीर अरे तुम्ही जर अशा अंधश्रद्धेला जर पदवी देत असाल तर मग आता या अंधश्रद्धेवर हा भोंदूबाबा कशात नाही तयार ज्यावेळेस जो पुढारी त्याच्या दर्शनाला गेला त्याच्या जवळ त्याने पाहिलं ज्याने त्याला गळ्यात टाईट म्हणून बांधलं ज्याचा पाय धरले ज्याच्यावर आरती ओवाळली हा प्रत्येक जण दोषी आहे। जेव्हा एखादा भोंदूबाबा देवाधर्माची आस्था दाखवून बलात्कार करतो अत्याचार करतो त्यावेळेस त्याला वाढवणारे त्याला मोठं करणारे प्रत्येक जण गुन्हेगार असतो प्रत्येक जण दोषी असतो आणि अशा प्रत्येकाला तिथं शिक्षा झाली पाहिजे तरच हे असे बाबा बुवांना पोसायचं काम बंद होईल। निषेध वाटते हा प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये 21व्या शतकात हे चाललंय। संत तुकाराम महाराज म्हणतात कोणी म्हणते आम्ही जाणती भविष्य तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तोची मूर्ख जाणावा अशा मूर्ख लोकांना आपण मोठं करतो बुवा बाबांना। आणि या माध्यमातून एक महिलांना माझी विनंती आहे अरे तुम्ही बाजारामध्ये गेला भाजीची मेथी कोथिंबीरची जुडी काडी पाहून तपासून घेणाऱ्या या नीच नाराधम बुवा बाबांची जरा लायकी तपासून घेत नाही। अरे बघा ना कोणाच्या पायावर आपण डोकं ठेवतोय त्याची लायकी काय त्या भडव्याला त्याचं तरी भविष्य कळालं का सांगा ना मला। अरे त्याला माहित होतं का त्याच्यावर गुन्हा दाखल होईल तो तुरुंगात जाईल माझा कुत्र्यावणी लोकांचा मार खाईल कधी वाटलं होतं का त्याला। अरे ज्याला स्वतःचं भविष्य कळत नाही तो आमच्या महाराष्ट्राचं माझ्या माय मावल्यांचं बहिणीचं भविष्य सांगायला लागला आणि अशा भोंदूबाबाला पाठीशी घालणारे पुढारी अधिकारी या सगळ्यांना आरोपी करा अशी माझी पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मागणी। विनोद नाटे भूमिपुत्र फाउंडेशन महाराष्ट्र राज्य।